वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता काय भक्तीच्या ज्या वाटा मज धावाव्या सुबाटा शोर आणि धीर स्वामी काजी तू सागर तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या कुमारा मान्यवरांच्या शुभ हस्ते बजरंगबलीच्या प्रतिमेच्या पूजनाला सुरुवात झालेली आहे। अवघ्या काही क्षणात मल्लयुद्धाला ही सुरुवात होणार आहे। बजरंगबली की मनोजवं मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं श्रीरामदूतं शरणं प्रपके बोलो बजरंगबली की छत्रपति शिवाजी महाराज की श्री हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार। हाँ पुढील कुस्त्याला प्रारंभ होणार आहे त्यामुळे त्यापूर्वी अंसिंग कुस्ती दंगल चालू हो रहा है। अंसिंग के अंदर कुस्ती दंगल चालू हो रहा है। श्री माननीय ढगे साहेब अंसिंग महाराष्ट्र में अंसिंग है स्टेजवर का मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी सत्कार मूर्तीचा सत्कार करावा या ठिकाणी। त्यानंतर श्यामसिंग राठोड अनसिंग ठाकूर श्यामसिंग ठाकूर नाही तर सरपंच ग्रामपंचायत अनसिंग सरपंच साहेबांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा समोर यावं। दिलीप शिंदे भाऊ हे त्यांचा सत्कार करतील। वारा आणि अल्ताफ पैलवानांचे उद्याचं भविष्य या मैदानावरती लढायला लागलं। डावप्रती डाव चालू होणार आहे। अनेक रथी महारथी पैलवान या मैदानावरती दाखल होणार आहे। अनेकांच्या वाटा आज या मैदानाच्या दिशेनं लागलेल्या आहे। हे मैदान अपुरा पडेल इतका जनसागर या ठिकाणी रंगणार आहे आणि जनसागराचा महासागर तयार होणार आहे। इथं बसलेली मंडळी चला इथं उठायचं बाहेर बसायचं मागे व्यासपीठावरती पाहुणे माणसं आहेत त्यांना कुस्ती दिसली पाहिजे। दोन सोनचाफ्याचे फुलं आपसात लढायला लागलेली आहेत। सुंदर ते गोजीरवाणे रूप आणि सुंदर प्रकारे या ठिकाणी कुस्ती लढतायत दोन्ही पैलवान। हा महाराष्ट्र चॅम्पियन मराठवाडा केसरी पैलवान नपेश शेख यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। या ऐतिहासिक कुस्ती मैदानावरती त्यांचं स्वागत आहे आणि नपेश पैलवानचा सत्कार जावेद भाई हे करणार आहे। आणि तिकडे कब्जा घेतला अनसिंगच्या पैलवाननं निघून जाण्याच्या प्रयत्नामध्ये वाऱ्याचा सतर्क पंच आहे इस्माईल पैलवान। न्यायदानाचं काम तिथं झोळे न्यायदानाचं काम करायला लागले। न्यायदानाचं काम ही करण्यासाठी अनेक वर्ष या लाल मातीची सेवा करावी लागते आणि या गावचं रत्न संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे। टाळ्या करा सर्वांनी, टाळ्या करा मंडळी, टाळ्या। पेश पैलवान यांचं स्वागत जावेद भाई हे करतील।
ढगे साहेबांकडनं आता झालेल्या कुस्तीमध्ये विजेत्या पैलवानाला 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. हे सर जोड बांधा. मी लांबून आलो होतो हे सुद्धा ऐकलं जाणार नाही. कुमार महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान चेतन धुमका याचे आगमन झालेलं आहे. स्वागत आहे या ठिकाणी. आज आणखी मुक्कामी निघालेले आहे. या मैदानाची चर्चा जामनेर सारख्या भारतातल्या सर्वात मोठ्या मैदानावरती होते. त्या ठिकाणी विचारलं गेलं का अनसिंगची जाहिरात आम्ही बघितली, अनसिंग गाव कुठं आहे, आणि आम्ही सांगितलं वाशिम जिल्ह्यामध्ये आहे. येणं झालं तर नक्की येणार का? तर या कुस्ती क्षेत्रातला एक घाटचे पैलवान म्हणून ज्याला भारतामध्ये ओळखलं जातं असा विजय शिंदे आणि त्याच्या बरोबर लढणारा पंढरपूर केसरीचा मानकरी पैलवान तात्या जुमारे हे कुस्ती बघण्यासाठी पुरुषार्थावरती पैसा खर्च केला. या ठिकाणी 3,500 रुपयाच्या वेगवेगळ्या कुस्त्यांचे जोड ज्या बांधवांनी बांधलेत त्यांचा सत्कार मूर्ती या ठिकाणी सत्कार होत आहे. जावेद भाई महाराष्ट्र चॅम्पियन प्रमोद काळे छत्रपती संभाजीनगर क्रमांक 3 21,000 रुपये. माजी उपसरपंच अनसे तथा काँग्रेस शहर अध्यक्ष अयुबभाई पठाण. अयुबभाई यांच्यातर्फे 21,000 रुपये इनामाची कुस्ती पैलवान आर्यन गायकवाड अनसिंग चैतन्य बंडगर पंढरपूर आणि 5,000 रुपये इनामाची कुस्ती लावलेली आहे सिद्धी गानसिंग आणि गब्बर कोल्हापूर.
अभिषेक. त्यानंतरची कुस्ती सुरेश भाऊ बापारी यांच्याकडनं रोख रक्कम 10,000 रुपयाची कुस्ती. त्या कुस्तीवरले पैलवान आहेत करण पैलवान संभाजीनगर आणि पैलवान विक्रम कोल्हापूर. त्यानंतर गोविंद भाऊ धूत यांच्याकडून 10,000 रुपयाची कुस्ती जोड बांधलेली आहे. त्यामधील पैलवान आहेत पैलवान हुसेन अनसिंग आणि पैलवान अदनान हेंगोली. त्यानंतरची कुस्ती आहे विठ्ठल भाऊ सातव समाजसेवक रोख रक्कम 11,000 रुपये. त्यामधील पैलवान आहेत पैलवान नकुल दिल्ली आणि पैलवान प्रवीण वारा. त्यानंतर पैलवान राहुल पनघडे सोंडी यांच्याकडनं सुद्धा 10,000 रुपयाची जोड बांधलेली आहे. त्यामधील पैलवान आहेत पैलवान रवी वाशिम आणि पैलवान संकेत श्रीपूर. त्यानंतर राहुल भाऊ उंदरे यांच्याकडनं सुद्धा 11,000 रुपयाची जोड बांधलेली आहे. त्या जोडमधील पैलवान आहेत हनुमान पैलवान हिंगोली आणि पैलवान गोपाल वाशिम. तगडी कुस्ती आहे ही पण. त्यानंतर बाळूभाऊ मिरकुटे यांच्याकडनं 7,000 रुपयाची कुस्ती बांधलेली आहे. पण ही कुस्ती रोख रक्कम 10,000 रुपयावर बांधलेली आहे. पैलवान आहेत गणेश वाशिम आणि पैलवान अभिषेक जयपूर. त्यानंतर टेकाळे मिस्त्री यांच्याकडून 5,000 रुपये आणि 7,000 रुपयावर जोड बांधलेली आहे. पैलवान विजय परभणी पैलवान महबूब वासिम. बिजू मुसळे यांच्याकडनं 3100 रुपये आणि पैलवान आहेत आशिष श्रीपूर आणि पैलवान करण जामनाईक. त्यानंतर अकोला पोलीस मित्र यांच्याकडनं 5,000 रुपयाचं रोख रक्कम बक्षीस आहे. त्यामध्ये पैलवान आहेत पैलवान तैयब वासिम आणि पैलवान सचिन औंडा. ही पण कुस्ती 5,000 रुपयासाठी आहे. त्यानंतर ज्ञानबाज सुरशे यांच्याकडनं 2100 रुपये. त्यामधील पैलवान आहेत पैलवान ओम जामनाईक पैलवान अर्जुन शिरपूर. ही अशी 2100 रुपयाची कुस्ती आहे. आणि या कुस्तीसाठी बरेचशा आश्रयदात्यांनी या ठिकाणी आपल्या दानाचं योग्य रीतीने या ठिकाणी वाटप केलंय. इम्रान कुरेशी माजी सभापती यांनी सुद्धा 11,000 रुपये या कुस्ती मैदानाला देणगी दिलेली आहे. त्यानंतर देवानंद गुंटे यांनी सुद्धा 10,000 रुपये दिलेले आहेत. बंडू सरपंच सोंड यांनी सुद्धा 10,000 रुपये दिलेले आहेत. सय्यद अजहर यांनी सुद्धा 11,000 रुपये असं बक्षीस या ठिकाणी दिलेले आहे. संदीप वारे यांनी सुद्धा 11,000 रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. मधुसूदन मंत्री 5,000 रुपये. बालू सोमानी 5,000 रुपये. पैलवान बाबू बाळापूर 5,000 रुपये. राजू शेलार बाळापूर यांनी सुद्धा 5,000 रुपये दिलेले आहेत. तुलसीदास दवणे यांनी सुद्धा 5,000 रुपये दिलेले आहेत. नरूभाऊ मानधने 5,000 रुपये. अन्सार ठेकेदार ग्रामपंचायत सदस्य यांनी सुद्धा 5,000 रुपये या ठिकाणी दिलेले आहेत.
त्यानंतर आसिफ ठेकेदार यांनी सुद्धा 5,000 रुपये दिलेले आहेत. साजिद पठाण यांनी सुद्धा 5,000 रुपये दिलेले आहेत. मिलिंद जयस्वाल नागपूर यांनी सुद्धा 5,000 रुपये दिलेले आहेत. संतोष भाऊ कापसे सिमेंट यांनी सुद्धा 5,000 रुपये दिलेले आहेत. त्यानंतर ज्ञानेश्वर भाऊ जाधव वासिम यांनी सुद्धा 5,000 रुपये दिलेले आहेत. बल्लाळ सर यांनी सुद्धा 5,000 रुपये दिलेले आहेत. त्यानंतर आबा सोनटके यांनी सुद्धा 4,000 रुपये दिलेले आहेत. डॉक्टर अरुण कुमार हुरकट यांनी सुद्धा 3100 रुपये. त्यानंतर राजूभाऊ घुगे यांनी सुद्धा 3100 रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर गजानन चंद्रभान सुतार यांनी सुद्धा 3,000 रुपये दिलेले आहेत. आणि पांडुरंगजी पांढरे यांनी सुद्धा 3,000 रुपये रक्कम अशी या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर हरी मुसळे ब्रह्मा यांनी सुद्धा 2100 रुपये या मैदानासाठी आपल्यातर्फे आश्रय दिलेला आहे. त्यानंतर संतोष ठाकरे डीलर यांनी सुद्धा 2100 रुपये असं बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. गपाळ ठेकेदार माजी उपसरपंच आणि सचिन गाबणे यांच्या प्रत्येकी 1,000 रुपये असं बक्षीस या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. लखन गादेकर उमरा यांनी सुद्धा 1,000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर TVS शोरूम यांनी सुद्धा 3100 रुपये असं बक्षीस या ठिकाणी दिलेलं आहे. आणि रणहलगेचा निनाद घुमायला लागला. रणहलगेच्या निनादामध्ये या मैदानाला आता रंगत चढायला लागलेली आहे. अंकुश शिरपूर आणि सल्तम अनसिंग तयारीला लागा. ज्या पोरांची नावे घेतली त्या पोराने मैदानावरती जायचा. अंकुश आपली नावाची पावती घेऊन जायची. अंकुश नावाची पावती घेऊन जायची तिकडं. अंकुश पैलवान श्रीपूर आणि अल्ताफ पैलवान अनसिंग. या मैदानावरची कुस्ती संपल्यानंतर लगेच या ठिकाणी अंकुशची कुस्ती लावली जाईल. आणि आता बघू श्री रामचंद्राची वानर सेना मैदानावरती दाखल झालेली आहे. ज्या वानर सेनेनं फार मोठा पराक्रम केलेला आहे हे आपल्याला रामायणामध्ये बघायला मिळालं. आबा सोनटक्के मूर्ती लहान पण कीर्ती महान. एक दानशूर व्यक्तिमत्व आबा सोनटक्केचा सत्कार पैलवान गजीभाऊ गायकवाड करणार आहे. त्याने या मैदानासाठी 2,000 रुपये इनामाचं बक्षीस दिलेलं आहे. असं एक दानशूर व्यक्तिमत्व. तसेच आताच माझे सकाळी मित्र संतोष भाऊ शिंदे यांनी ज्यांनी मैदानाला बक्षीस रुपये दान दिलेलं आहे त्यांची नावे पुकारली. त्या सर्व मंडळींचं कौतुक आहे. अरे ज्यांनी कोणी कायानं वाचन तनानं मनानं धनानं सहकार्य केलं त्या सर्वांचंही कौतुक आहे. आजचं हे मैदान ज्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि हे मैदान यशस्वीरित्या व्हावं यासाठी गेली 1 महिना झालं पायाला भेगडे बांधून खेळायला लागलेले आहे. असे काही कुस्ती वेळे आवली आहे. त्यांचे नावे आहेत माननीय श्री दिलीप भाऊ शिंदे पैलवान गजानन गायकवाड, सूरज भुसारी, संतोष भाऊ गावंडे आणि संदीप भाऊ आणि जावेद भाई या सर्व सवंगडी एकत्रित आले. अनेकांना जाऊन मिळाले. राजकीय क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, शेतकी क्षेत्र या संपूर्ण क्षेत्राला जाऊन मिळाले आणि अनेकांकडून सत्कर्मी झाड घेऊन एवढा मोठा सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न होताना दिसायला लागलेला आहे. उद्याचं भविष्य या मैदानावरती लढायला लागलं. आजचा पाया हा उद्याचा कळस असतो. ज्ञानदेवे विमान जाधवचा पठ्ठा आहे आणि त्याच्या बरोबर लढणारे बाप रे बाप करा की टाळ्या.
एका गरीबाचं पोरग या ठिकाणी लढायला लागला आणि विजयी देखील झालं. टाळ्या करा सर्वांनी. कौतुक आहे त्याच. अर्थ डिपार्टमेंट कुठं? अर्थ डिपार्टमेंट. हा, इथली गर्दी कमी करा. हो चष्मेवाला, इथली गर्दी कमी करा. अब्दुल वस्ताद यांच्या मनाला आनंद वाटून कॉमेंट साठी मला 50 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. मी त्याचा आभारी आहे. आणि या प्रभू श्री रामचंद्राच्या वानर सेनेची कीर्तिमानी आपल्याला रामायणामध्ये बघायला मिळाली. अहो, जनक राजाला माहिती होतं उद्या माझी कन्या एका राजाच्या मुलाशी विवाह करते प्रभू श्री रामचंद्राशी. परंतु नियतीच्या मनामध्ये काही वेगळं होतं. आणि आज लग्न झालं, उद्या प्रभू श्री रामचंद्र राजगादीवरती बसणार. या कुस्ती मैदानाला एक दानशूर व्यक्तिमत्व बल्लाळ सर यांचं आगमन झालेलं आहे. तरी महादराव बल्लाळ यांचं आगमन झालेलं आहे. तरी यात्रा कमिटीतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम सर. आणि गजानन भाऊ गायकवाड हे त्यांचं स्वागत करतील. संजय भाऊ कवळ यांच्याकडून कॉमेंटसाठी 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. त्यांचा मनापासून आभारी आहे. अरे रणहरणीच्या निनादामध्ये माननीय श्री माधवराव बल्लाळ सर यांना मैदानावरती फिरवलं जात आहे. गजानन भाऊ गायकवाड. माधवराव सर हातवरती करावं. क्या बात आहे. जिथं जिथं कुस्तीचं मैदान माधवराव बल्लाळ सर आवर्जून हजर असतात. हे आता कुस्तीवरचं प्रेम आहे. आपला जिथं जागा मिळेल तिथं बघून घ्या. त्यांनी या मैदानासाठी 5,000 रुपयाची बक्षीस दिलेलं आहे. असे माधवराव बल्लाळ सर यांचा सगळा परिवार ताल सूर संगम लय. हॅलो, याचा मोह देवादिकांना आवरलेला नाही. संगीतामध्ये ताल सूर लय याचा संगम झाल्याशिवाय कुठलंही संगीत संपन्न होत नाही. आणि माधवराव बल्लाळ सर यांच्या मनाला आनंद वाटून कॉमेंटसाठी 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. त्यांचा आभारी आहे. शाबास 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 शाबास. भले 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 भले. माधवराव बल्लाळ सर यांच्याकडून या मैदानासाठी 5,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. एक या कुस्ती क्षेत्रामधलं दानशूर व्यक्तिमत्व. टाळ्या करा सर्वांनी. टाळ्या टाळ्या झाल्या पाहिजे. कुठं पैसा खर्च करावा याचं भान असावं लागतं. कुठं पैसा खर्च करावा हे शिकावं तर कुणाकडनं शिकावं? माधवराव बल्लाळ सर कडनं शिकावं. आयोबाई पठाण यांच्याकडून कॉमेंटसाठी 50 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. मी त्यांचा आभारी आहे. आणि आजच्या मैदानासाठी हार देखण्या स्वरूपाची साऊंड सिस्टीम ऑपरेट केलेली आहे मनोज मंडप डेकोरेशन यांचे. जो आवाज दूर दूर तक पहुंचाने का काम किया है उन्होंने. ऐसे मनोज मंडप डेकोरेटर से चालक आणि मालक सन्माननीय मनोज भाऊ. मनोज भाऊ, तुमच्या साऊंड सिस्टमचा आवाज पूर्ण भारतामध्ये गुंजला. आवाज दूर दूर तक देनी चाहिए. हा कमी घेतले हो. हे तुमच्यावर तो प्रेम आहे.
संतोष भाऊ ड्रायव्हर यांच्याकडून 50 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. मी त्यांचा आभारी आहे. सावळी शबास शबास आहे. आणि आजच्या या मैदानावरती मुख्य आकर्षणाची कुस्ती असणार आहे. पैलवान आर्यन गायकवाड विरुद्ध पैलवान चैतन्य बंडगर पंढरपूर. ही आकर्षणाची कुस्ती जर ठरली नाही तर माझं नाव बदलून ठेवा. क्या बात आहे. अलगी बहादर आता मैदान तापायला लागलं. 50 रुपये इनामाच्या कुस्त्या आहेत. बघता बघता हे मैदान 51,000 रुपये इनामाच्या कुस्तीवरती जाऊन फिरकणार आहे. असं हे मैदान. हो हो मान्यवर पाहुणे मंडळींची हजेरी देखील झालेली आहे. आणि या मैदानावरती प्रमुख पाहुण्या विधानसभा आमदार सन्मान्य भावनाताई गवळी यांचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे. प्रेक्षकांनी तेवढं शांतता राखायची. एक भव्य आणि दिव्य असं कुस्तीचं मैदान मोजे अनसिंग खरोखर सुनीता गोवर्धन राठोड गट ग्रामपंचायत सापळी यांच्याकडून कॉमेंटसाठी 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. मी आभारी आहे. हे देव कार्य आहे. हे धर्म कार्य आहे. हे देश कार्य आहे. हे राष्ट्र कार्य आहे. गजभाऊ खऱ्या अर्थानं बलशाली भारत घडवण्याचं काम तुमच्या आणि दिलीप भाऊ शिंदेच्या माध्यमातून अनसिंग मध्ये व्हायला लागलेला आहे. हे कौतुक आहे. दिलीप भाऊ शिंदे, माधवराव बल्लाळ सर, आयुबाई पठाण, सुरज भाऊ भुसारे, संतोष भाऊ गावंडे, जावेद भाई आणि संदीप भाऊ इस्माईल पैलवान, रामदास दवणे. किती नावं घ्यायची हो. हा पराक्रम केलेला आहे. पांढरे साहेब आणि या ऐतिहासिक मैदानावरती सन्मान्य अनिल भाऊ घोडके, विनोद भाऊ घोडके, प्रकाश भाऊ घोडके, अभिमान जाधव पैलवान यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत आहे. गजू भाऊचे फार जवळचे मित्र आहेत. ते एका वयामध्ये असताना अनेक मैदानावरती त्यांच्या भेटीगाठी व्हायच्या. अनसिंगचं नाव आज खऱ्या अर्थानं संपूर्ण भारत देशामध्ये या मैदानाच्या माध्यमातून आणि याच समयाला एक दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय श्यामभाऊ ठाकूर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या ऐतिहासिक कुस्ती मैदानाचे श्यामभाऊ ठाकूर यांचं हार्दिक स्वागत आहे. आता खऱ्या अर्थानं या मैदानाला 4 चांद लागलेले आहेत. श्यामभाऊ ठाकूर वेलकम. आणि श्यामभाऊ ठाकूर यांचा सत्कार संदीप भाऊ वारे हे करणार आहे. अंता पहलवान इधर आइए. चलिए श्यामभाऊ ठाकुर आ गए हैं. श्यामभाऊ ठाकुर 1 वर्ष झालं श्यामभाऊची आमची भेट नाही. शिरपूर मध्ये आले होते. या भारत देशाचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेब यांच्या बरोबर शिरपूर जैनला श्यामभाऊचं देखील आगमन झालं होतं. तेव्हा आमची त्या ठिकाणी भेट झाली होती. आज 1 वर्षानंतर भेटीचा योग आलेला आहे.
खरोखर या आयोजक मंडळीचं नागेश भाऊ जेवढं कौतुक करावं तेवढं फार कमी आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक त्याचा हरिक वाटे देवा या मारुती भाऊ कदा स्वभाव असं कार्य ही मंडळी करीत आहेत. यांच्याकडून कॉमेंटसाठी 50 रुपयाचं बक्षीस सापडी. तुम्ही सांगितलं होतं देव कार्य देश कार्य ज्या कार्याला घडायला एक वेगळी चालना देण्याचं काम ही मंडळी करीत आहेत. दिलीप भाऊ शिंदे, गजानन गायकवाड, सूरज भुसारी, संतोष गावंडे, संदीप भाऊ वारे आणि जावेद भाई. दोन कुस्त्या महाराष्ट्र चॅम्पियन विजय शिंदेचा पट्टा विजयी झालेला आहे. दोन बालमल्ल लढायला लागले. कुठलाही मोठं कार्य करायचं असलं मोठं व्हायचं असलं तर छोट्यातूनच सुरुवात करावी लागते. अचानक कोण मोठं होत नाही. तसं आज या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये पैलवानगी जोपासण्याचं कार्य सुरू झालेलं आहे. या मैदानाचं हे 3रं वर्ष आहे. सलग 3 वर्ष झाले हे मैदान सातत्यानं व्हायला लागलेलं आहे आणि या मैदानावरती प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन बघायला मिळायला लागलेलं आहे. तसे हे बालमल्ल लागायला लागले. येवलेचे रोप लाविले द्वारे ज्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला. ज्याप्रमाणे मोगऱ्याचा सुगंध संपूर्ण परिसरामध्ये दरवळत असतो त्याचप्रमाणे या बालमलांच्या कीर्तिमानीचा सुगंध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दरवळणार आहे. हे कौतुक आणि कसब आहे दिलीप भाऊ शिंदेचं आणि पैलवान गजानन भाऊ गायकवाडांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं व समस्त अनसिंग ग्रामस्थांचं ज्यांनी आपला पैसा गजूभाऊ सारख्या दिलीप भाऊ सारख्या विश्वासू माणसाच्या हातामध्ये दिला. कारण त्यांना माहिती आहे आपला पैसा वाया जाणारच नाही. या 2 माणसांच्या हाती आपला पैसा गेला म्हणजे आपला पैसा सतत कर्मी लागलेला आहे. इथं प्रत्येकांना काही वेळानंतर कळेल पैसा सत्कर्मी गेला का नाही गेला. मर्दोन की पुरुषार्थ जोपासणारा खेळ आज या ठिकाणी चालू झालेला आहे. मागे इकडं जोर बांधण्याचं काम चालू झालेलं आहे. इस्माइल पहलवान जरा उधर जोड़ बांधिए. साउंड ऑपरेटर को दिक्कत आ रही यहाँ पे. ए पवन ढिल्ली पलीकडे घ्या जोड. आपल्यामुळं कोणाला त्रास होईल. साउंड ऑपरेटर शिट्टी पाठीमागे घ्या. जोड बांधणारी मंडळी आपल्यामुळं कोणाला त्रास होईल असं कृत्य करायचंच नाही. आपल्यामुळं एवढ्या सुंदर सोहळ्याला गालबोट लागेल असं कृत्य करायचं नाही. त्यामुळं आपण प्रत्येक पाऊल हे बघून उचलायचं असतं. सुंदर इकडं जोड आलेले मैदानामध्ये. नाव सांगा त्यांचं. जगन भाऊ कापसे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी यात्रा कमिटी तर्फे त्यांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम भाऊ. तिकडं सुंदर अशी कुस्ती निकाल. एकेरी पटाची पकड पण कब्जा धुडकावला तिथं. पुन्हा हाताची कडी. वा सुंदर अशी जोड.
शृंग ऋषी महाराजांच्या यात्रेनिमित्तानं फार मोठी यात्रा तिथं शृंग ऋषी महाराजांची या पंचक्रोशीतील भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं हे स्थान आहे. शृंग ऋषी महाराज आणि त्यांच्या यात्रेनिमित्तानं बलशाली भारत घडवण्याचं काम व्हायला लागलेलं आहे. चव्हाण साहेब यांचा नातू राधेश्याम कुठला आहे, लाल लांगेचा की भगव्या? भगव्या लांगेचा चव्हाण साहेबांचा नातू लढायला लागला आणि चव्हाण साहेब मागे होते. नातवंडाची कुस्ती लागली म्हणून या ठिकाणी आले. घार उडे आकाशी चित्त तिचं तिलापाशी. चव्हाण साहेब कुस्तीमय झाले हो. नाताची कुस्ती लागली या ठिकाणी. नातवाचा पहिला मित्र म्हणजे आजोबा. रफिक पैलवान माळकिनी यांचा सत्कार पैलवान राजू वारा हे करतील. दंड ऐकावा तो रफिक पैलवानांचा ऐकावा. हे धडाक तंत्र वाजवून कुस्ती करणारा एक यवतमाळ जिल्ह्याचा पैलवान इस्माईल पैलवान. इथं गोंधळ नका. इस्माईल पैलवान ह्यांना बाहेर घ्या. सगळ्यांना चला बाहेर घ्या. हे बघा, आम्ही सांगतो ते ऐका. नंतर या ठिकाणी पोलीस प्रशासनाचं जर आगमन झालं तर मग आम्ही कुठलाही प्रकार ऐकून घेणार नाही. मग पळताघाण होणार आपली. त्याच्यामुळं आताच जागा धरून बसून घ्या. हे मैदान प्रेक्षकांनी भरल्यानंतर या मैदानमध्ये तुम्हाला बसायला जागा राहणार नाही. त्याच्यामुळं जिथं जागा मिळेल तिथं बसून घ्या. आता उन्हाची तीव्रता देखील कमी झालेली आहे. इस्माईल पैलवान यापे गोंधळ होनाच नहीं. ये मैदान संपूर्ण भारत देश लाइव देख रहा है. इसीलिए आपसे विनंती है कि आप अब्दुल पहलवान, आपसे भी विनती है, लोगों को अंदर नहीं आने देना. तुम्हें रोज मैदानावर असता. आपल्या नातवाचं कौतुक म्हणून साहेब या ठिकाणी कुस्तीमय झालेले आहेत. कुस्तीमध्ये रंगून गेलेले आहेत. आणि नातू हा आजोबाचा पहिला मित्र असतो. पण तगडी कुस्ती लावली बरं. इस्माईल भाई तुमचं सुद्धा स्वागत आहे. हा, जोड लावणाऱ्याचं कौतुक आहे. अहो, एक वेळ बैलाची जोड फसवली जाते, लग्नाचा जोड फसवला जातो, परंतु पैलवानाचा जोड फसवणं फार कठीण. आयोग भाई यांच्या मनाला आनंद वाटून कमेंटसाठी कुस्ती लागलेली आहे. ये जी स्क्रीन पे दिखता. परत ही कुस्ती लावलेली आहे. स्क्रीन पे कौन देखता, लाइव देखता ज्यादा लोग. दोन जो घर पे अख्खे बाल बाल बच गए हो. दिल्ली का 2 बार साला पड़ गया. इकडं राजू पैलवान वारा यांच्या चिरंजीवाला जोड पाहिजे. बघा पैशाचा मोह आताच घ्यायला लागला. उसके बाद 100 रुपये पावती. आता मैं एक सोनचाफ्याचं फूल मैदानात फिरत आहे. जर मोगऱ्याचं फूल त्याला भेटलं तर पहा. त्या घरामध्ये कुस्ती वाढवली गेली, जोपासली गेली. ज्या घरानं कीर्तिमानी केली असं वाड्याचं शिंदे घराणं आणि त्या शिंदे घराण्याचा एक उगवता तारा मैदानावरती फिरायला लागलेला आहे. कोण लढेगा हमारे साथ असं आव्हान त्याने या मैदानावरती केलेलं आहे. 100 रुपये इनामासाठी जो कोणी 151 हंगामा लागलेला आज आत्ता चालता 200 रुपये. आता 200 रुपये गजूभाऊ गायकवाड यांच्याकडून. 250 रुपये या ठिकाणी 50 रुपये अजून आलेले आहे. बघा हंगामा कसा आहे कुस्ती होतो. हलगेवाल्या हे
हलगीवाल्या गजभाऊ अरे आवाज जाऊ लाईटच्या समोर जायचं नाही तसं हे हलगी बाजार असला गोंधळ मला जमत नाही रोज याच बाजारात आहे मी संजय भाऊ पवार यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या कॉमेंट साठी मला 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे मी त्यांचा मनापासून आभारी आहे गजभाऊ त्या बाळाच्या कुस्तीवरती 50 रुपये इथनं आलेले आहेत बबन भाऊ यांच्याकडून गजभाऊ हे हलगी बाजार लाईव्हच्या समोर सतत जायचं नाही वाजवायचं असेल त्यांच्या टोळीमध्ये घुसा आणि दाखवा त्यांच्यासारखं वाजव काय ऐकत आहे ते हलगी बाजाराचे काय वाजवायला लागले खूप सुंदर हलगी बहादर तुमचं कौतुक आहे फार छान वाजवायला लागलात तुम्ही लाईव्हच्या समोर कुणी जायचं नाही हे मैदान लाईव्ह आहे अल्ताफ पहलवान खंडवा थोड़ी देर में हॅलो हॅलो आणि आता संपलेल्या कुस्तीमध्ये तुफान पैलवान वाऱ्याचा विजय शिंदेचा पुतण्या आणि पैलवान राजू शिंदेचा चिरंजीव विजय झालेला आहे आणि विजयाच्या जल्लोषामध्ये त्या बालमल्लाच्या मनाला आनंद वाटला आणि कॉमेंट्रीचं कौतुक करून 50 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे बेधडक लढायला लागले आता पैलवान गणेश पवार वस्ताद यांचं स्वागत पैलवान गजूभाऊ गायकवाड हे करणार आहे स्वागत समारंभ संपन्न व्हायला लागला पैलवान अभिमान जाधव आपण जिथं कुठं असला मैदानावरती यायचं या ठिकाणी आपला पोल केलं बोर्ड जरी धरलं तर डाव मारून प्रतिस्पर्ध्याला चेक मारणारा पैलवान म्हणजे अभिमान जाधव पैलवान यांच्या या ठिकाणी सत्कार केला जातोय पैलवान गजूभाऊ गायकवाड यांच्या शुभास्ते प्रत्येक पाहुण्या माणसा भावना साहेबचा सत्कार जगनभाऊ कापसे
हे देखील करणार आहे अनिल भाऊ ठाकरे अशा ताई साहेब यांच्या शुभास्ते कुस्ती देखील लावली जाणार आहे। गब्बर कोल्हापूर सिद्दीक हंसे अशी तगडी कुस्ती लावली जाणार आहे ताई साहेबांच्या शुभास्ते। आता कुस्ती बघायची आणि सतर्क पंतरातील या कुस्तीला नफीस पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन झालेले आहे। भावनाताई गवळी साहेबांचे या ठिकाणी आगमन झालं आणि या मैदानाला खऱ्या अर्थानं 4 चांद लागल्यासारखे झालेले आहे। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका तयाचा हरिक वाटे देवा पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते असे पुंडलिकराव परत या संपूर्ण महाराष्ट्राला पडलेलं सुंदर स्वप्न पुंडलिकरावजी गवळी साहेब यांच्या कन्या विधानसभेच्या आमदार भावनाताई गवळी साहेब आणि सिद्दीक हंसे लाल लांगेचा सिद्दीक आहे, निळ्या लांगेचा गब्बर आहे। गब्बर सराव करतो 5000 रुपये इनामाची कुस्ती आहे। गब्बर सराव करतो हनुमान अखाडा पुणे पैलवान गणेश दांगट वस्तादांचा पट्टा आहे आणि सिद्दीक हा अब्दुल पैलवानांचा पुतण्या आणि पट्ट्या निकाल 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 डाव लावण्यात आणि तिथंच पंचाचा निर्णय। संपलेल्या कुस्तीमध्ये गणेश दांगटचा पट्टा विजय झालेला आहे। वर्षापूर्वी क्रमांक 1 लावलेला होता दिगंबर होतणार, तेव्हा सर्वांनी बघितला कशी तब्येत होती। सर्वांनी टाळ्या करा सर्वांनी टाळ्या। एवढा मोठा पैलवान आपल्या गावामध्ये आला हे खऱ्या अर्थानं गजूभाऊ गायकवाड आणि दिलीप भाऊ शिंदे यांच्या प्रेमामुळे आलेला आहे। गजूभाऊ गायकवाड आणि या मैदानचे नियोजन संयोजन कमिटी या संपूर्ण टीम कडून दिगंबर भूतनारला 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे। आज सर्वांनी टाळ्या केल्या। 10 कौतुकाच्या शब्दापेक्षा एक मदतीचा हात श्रेष्ठ असतो आणि गजूभाऊ गायकवाड यांच्या हस्ते पैलवान दिगंबर भूतनार पैलवानाचा करा जरा टाळ्या करावं सर्वांनी टाळ्या। पंढरपूरवरून आलेला आहे, कशी तब्येत आहे बघा जरा। 6.5 फूट उंच असलेला तात्या पैलवान आणि पैलवान गजूभाऊ गायकवाड मैदानावरती सलामी देण्यासाठी गेलेले आहे। क्रमांक 1 वरती लढणार आहे महाराष्ट्र चॅम्पियन विजय शिंदे बरोबर असा तात्या संत नगरी मधून मंगळ